हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे नागपंचमी. तुम्हाला तर माहीतच असेल 2-4 दिवस झालेला आहे. श्रावण महिना लागलेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी म्हटल्यानंतर लहानपणीची खूप आठवण येते. तो झोका, तो फुगडी घालायची आणि झिम्मा खेळायचा. किती छान होतं ना सगळं. तर तसंच आज नागपंचमी आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण आहे. त्यामुळे आज भरपूर कामं असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर मी घराची क्लिनिंग करून घेते जरा. आज पूजा पण करायची आहे. पूजेची छान तयारी करून घ्यायला त्याला बराच वेळ जाणार आहे. त्याचबरोबर नंतर पुरणपोळी करायची आहे. पुरणपोळीचा घाट म्हणल्यावर तर अख्खा दिवस त्याच्यामध्येच जातो नाही का? तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी थोडंसं गॅलरीमध्ये बसून सगळी झोप घालवली आणि नंतर मग मी माझं अंघोळीचं आवरून घेतलं, फ्रेश होऊन घेतलं पटकन. अंघोळ वगैरे झाल्यानंतर मला थोडंसं चहा घेतला. आज तसाही सोमवार आहे. फक्त चहा घेतला आणि नंतर मग मी माझ्या कामाला लागले. सगळ्यात पहिल्यांदा मला तर डाळ शिजायला घालायची होती. आता इथं गॅलरीमध्ये मी ब्रश करत विचारच करत होते, की कामाला नक्की कुठून सुरुवात करावी म्हणजे माझी कामं पटपट आवरतील. तर मी विचार केला पहिल्यांदा तर फ्रेश होऊन घेते. तर इथे मी माझा ब्रश वगैरे झालेला आहे आणि एक्सरसाइजला आज बाय-बाय केलेला आहे कारण मला खूप कामं आहेत. नंतर मी अंघोळ वगैरे आवरून घेतली आणि किचनमध्ये एंट्री केली. सगळ्यात पहिल्यांदा चहा करून घेतला गरम-गरम. चहा पिले. छान चहा पिल्यानंतर फ्रेश वाटणार होतं मला माहीत आहे. त्यामुळेच मी चहा घेतला सगळ्यात पहिल्यांदी. आता इथं रात्रीची खूप भांडी पडली होती. खूप भांडी होती त्यामुळे सगळे भांडे आतमध्ये आणून घेतले आणि पहिल्यांदा तर सगळे भांडे मी सेट करून घेतले. अगोदर चहा ठेवला आणि म्हणलं चहा तयार होईपर्यंत सगळे भांडे व्यवस्थित जिथे तिथे लावून घेते. चहा टाकून घेतला. त्याचबरोबर चहा झालं की लगेच मी डाळ शिजायला घातली. म्हणलं पटकन डाळ पण शिजून होईल चहा पिईपर्यंत. एक कुकरला डाळ लावली. छान 4-5 शिट्ट्या काढून घ्यावं म्हटलं आणि मग कुकर थंड होईपर्यंत बाकीची कामं करावीत. तर डाळ शिजत घालण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे मी बघा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अंदाजे 1 वाटी भरून. ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. तुम्ही काही-काही आता ही डाळ अशीच घालतात शिजायला, पण मी पर्सनली 1-2 पाण्याने ही डाळ छान धुवून घेतलेली आहे. कुकरला घातली, डाळ बुडेल त्याच्यावरती 2 बोटं असं मी पाणी घातलं. 1 चिमूटभर हळद, मीठ आणि 1-2 थेंब तेल घातलं. आता इथे बघा मी तोपर्यंत चहा वगैरे पिऊन घेतलं, सगळं बाकीचं आवरून घेतलं. डाळ शिजलेली आहे. आता ह्याचं पटकन पुरण बनवून घेते. त्याच कुकरमध्ये घालून गूळ घातला, वेलची पूड घातली आणि मॅश करून घेतलं छान. त्याच्यानंतर कुकर गॅसवर ठेवून एक छोटा चमचा तेल घालून छान त्याला परतून घेतलं, जेणेकरून पोळी जर शिल्लक राहिली तर पुरण खराब पुरण परततंय तोपर्यंत मी अजून एकदा चहा घेतला, कारण उपवास आहे आणि उपवासाची मला सवय नाहीये. त्यामुळं चहा घेतला, तो पण चटका बसला खूप जोराचा. तोपर्यंत पुरण थंड झालं थोडंसं आणि नंतर मी ती डाळ चाळणीत घालून छान वाटून घेणार आहे. मी मंद गॅसवर ठेवलेलं छान पुरण झालेलं आहे. आता ही बाजूला करून घेते आणि गरम-गरमच वाटायचं आहे जेणेकरून ते पटकन वाटलं जातं. तर चाळणी घेतली, खाली कुकरचा डबा मांडून घेतला आणि नुसतं मॅश करायचं आहे. अगदी कमी कमी ताकद लागते आणि खूप कमी वेळ लागतो पुरण बनवायला. एक 5 मिनिटात मी हे पुरण 5 मिनिटही गेले नसतील एवढ्या लवकर हे पुरण मी तयार केलेलं आहे. डाळ शिजायला एक 10 मिनिट गेले असतील. पुरण वाटायला 5 मिनिट. असं हे 15 मिनिटात मी पुरण बनवलेलं आहे. खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 15च मिनिटात मी हे पुरण रेडी केलेलं आहे. अगदी पेढ्यासारखं मऊ लुसलुशीत पुरण होतं. एकदम पेढ्यासारखं. तुम्हाला दाखवतेच आहे मी पुढे बघू शकता तुम्ही. तर इथे बघा किती छान पुरण झाले अगदी पेढ्यासारखं. आता त्याच कुकरमध्ये मी आणखी एकदा ते पुरण परतवून घेते आणि पुन्हा कुकरच्या डब्यामध्ये घालून छान थंड करून घेते. तर तुम्ही बघितलंच असेल किती छान पुरण झालंय. नंतर मी माझं आवरलं आणि वारुळाला जाऊन आले. तर खूप गर्दी होती तिकडे आणि त्यामुळं माझं काही शूट करायचं राहिलं. त्यानंतर वारुळावरून आल्यानंतर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतेच आहे.
वारुळाला गेलेला. त्याचबरोबर मी इथं आल्यावर नंतर पुढचा स्वयंपाक करून घेतला. कारण खूप भुका लागलेल्या सगळ्यांना. भजे काढून घेतली, कुरडई तळून घेतली आणि लगेच पटकन पोळ्या लाटून घेतल्या. आमटी मी जातानाच करून गेले होते, वारुळाला जायच्या अगोदर. पोळ्या पण लाटून घेतल्या पटकन. त्यानंतर मी देवाला पहिल्यांदा ताट करून घेतलं आणि नंतर मग बाकीची कामं आवरून घेतली. तर इथे बघा मी केलेली देवपूजा. खूप छान वाटलं. आज नागोबा आणि नरसोबाची पूजा पण केलेली आहे. तर तुम्ही तिथे बघू शकता. नैवेद्य दाखवला. हा वारुळाला गेलेला एक छोटीशी क्लिप. अशी झाली ही आमची नागपंचमी. त्यानंतर आम्ही संध्याकाळी फेर धरून खूप मज्जा केली. तर असं हे आहे पुरणपोळीचं ताट. आमटी बघा किती छान झालेली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गाणी म्हणली, तुम्ही बघू शकता.